अभिनेता सुबोध भावेने आजवर अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. यातलाच एक महत्त्वाचा सिनेमा म्हणजे बालगंधर्व. 2011 मध्ये आलेल्या या सिनेमाने अनेकांची मनं जिंकली. सुबोधने साकारलेली मुख्य भूमिका आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीयेत. या सिनेमासाठी त्याने कशी मेहनत घेतली याबद्दल त्याची बायको मंजिरीने NP क्रिएशनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय. ती म्हणाली, सुबोधच्या डोक्यात बालगंधर्वांवर सिनेमा करायचा विचार आला. तो त्यांच्याबद्दल पुस्तक वाचत होता आणि त्याला असं वाटलं की यांच्या आयुष्यावर सिनेमा व्हायलाच हवा. सगळंच ठरलं आणि मग कोण ही भूमिका करणार असा विचार आला, कारण स्त्री भूमिका सुद्धा करायची होती. तर त्यांनी स्वतःचे फोटो काढून लुक टेस्ट केली, स्वतःची ऑडिशन सुद्धा घेतली. स्वतःचे साडीतले फोटो त्यांनी अगदी नीट पाहिले आणि मग त्याला कळलं की त्याला वजन कमी करावं लागणार आहे. अशातच तब्बल 3 महिन्यात त्यांनी 16 किलो वजन कमी केलं. त्यानंतर जेव्हा शूट झालं त्याने मला स्क्रीनिंगसाठी बोलावलं. तेव्हा त्याला स्क्रीनवर स्त्री वेशात पाहून मला असं वाटलं की ही स्त्री तर माझ्यापेक्षाही सुंदर आहे. बालगंधर्व या सिनेमाने अनेकांची मनं जिंकली. नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांचं आयुष्य या सिनेमात मांडण्यात आलं. तुम्हाला सिनेमा आवडतो का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.